नमस्कार दोस्तों, आप सबका स्वागत है मेरे यूट्यूब चैनल पे। आज की स्टोरी है संत बाळूमामांच्या जीवनाविषयी। एक असा संत ज्यांचा जन्म साध्या कुटुंबात झाला, पण उभे आयुष्य लोकांच्या सेवेला वाहून गेला। एक असा चरवाहा ज्याच्या पाठीमागे आज हजारो भेडे आहेत। एक असा अवतार ज्याच्या नावाने आजही लाखो भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात। ही कथा आहे बाळूमामा यांच्या दिव्य जीवनाची। जन्म आणि बालपण। सन 1892 कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील आडमिठी नावाच्या गावात एक साधं पण संस्कारी घर याच घरात जन्म झाला। बासवंत नावाच्या मुलाचा। पुढे याच बासवंताला जग ओळखू लागला। बाळूमामा म्हणून। घर गरीब पण मन श्रीमंत। बालपणापासून बाळूमामांना प्राण्यांवर अपार प्रेम। गावातील लोक सांगत, त्या मुलाच्या हातून स्पर्श झाला की आजारी जनावरही उठत, खातं पितं निरोगी होत। आई वडिलांनी दिलेले संस्कारच भांडार आणि मनात पूर्वजन्मीची साधना, या दोन्हींच्या मिश्रणातून घडत होती एक दिव्य व्यक्ती। बाळूमामा मोठे होत गेले तसे त्यांच्या जीवनाची दिशा एकदम स्पष्ट होत गेली। प्राण्यांची सेवा आणि जगाच्या दुःखाचे निवारण। ते भेड बकऱ्यांसोबत फिरू लागले। बाळूमामा साधे, शांत, अतिशय नम्र, पण त्यांच्या व्यक्तिमत्वात कोणीतरी दिव्य शक्ती बसलेली दिसत होती। एक दिवस एक बाई आजारी मुलाला घेऊन येते। मुलगा महिन्यापासून उठत नव्हता। बाई, मामा काहीतरी करा, माझा हा एकच आधार आहे। बाळूमामा मुलाजवळ बसले, मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि शांत आवाजात म्हणाले, देव भला करेल। थोड्या वेळात मुलगा डोळे उघडतो। बाई रडत रडत बाळूमामांच्या पायाशी नमते होतात। असं एक नव्हे, असं असंख्य चमत्कार। काहींच्या घरात आनंद, काहींच्या शेतात पिकं, काहींच्या अंगात बरेपणा आणि काहींना मानसिक शांती। लोकांना विश्वास बसू लागला, हे साधे गुराखे नाहीत, हे संत आहेत। आदमापूरची पवित्र भूमी। बाळूमामांची भटकंती महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अधिक होत गेली। याच काळात एक स्थळ विशेष पवित्र बनू लागलं। सातारा जिल्ह्यातील आदमापूर। तिथेच त्यांची दत्तरे थांबू लागली। तिथेच ते साधनेत मग्न होत आणि तिथूनच लोकांची सेवा करीत। आजही आदमापूर ही बाळूमामांची कर्तभूमी मानली जाते। दरवर्षी लाखो भक्त या भूमीला येतात आणि श्रद्धेने नतमस्तक होतात। बाळूमामांची जीवनतत्त्वे। बाळूमामांनी कधी मोठे प्रवचन दिले नाही, कधी ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांचे जीवनच एक ग्रंथ होते। त्यांचे मुख्य संदेश, साधेपणा हेच सौंदर्य। सर्व जीवांवर प्रेम करा, सेवा करा, परतफेडीची अपेक्षा ठेवू नका। मन स्वच्छ असेल तर नशीब स्वतः उजळतं। कधीच अहंकार बाळगू नका। त्यांच्या बोलण्यातून शहाणपण, आचरणातून दिव्यता आणि नजरेतून प्रेम ओतप्रत पडत असे। बाळूमामांच्या भेड आशीर्वादाचा चमत्कार लोकांनी प्रत्यक्ष अनुभवला। त्यांची जनावरे त्यांच्याकडे जात, ती निरोगी, शांत आणि समृद्ध होत, म्हणून लोकांनी आपल्या भेडांचा कळप मामा यांच्या धनगरीत सामील केला। आज हा कळप हजारोंच्या संख्येने वाढला आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे
आजही ही धनगरी बाळूमामांचीच मालमत्ता मानली जाते. कोणी स्वतःचा हक्क सांगत नाही. ही परंपरा म्हणजे बाळूमामांचा जिवंत चमत्कारच. बऱ्याच भक्तांनी अनुभवलं की बाळूमामांना मनात हाक दिली की मार्ग आपोआप सापडतो. एखादी अडचण, एखादं संकट किंवा एखादी इच्छा. भक्त सांगतात, बाबा मदत करतात, पण योग्य पद्धतीने, योग्य वेळी. अनेकांना अचानक नोकरी मिळाली, काहींचे घरगुती प्रश्न सुटले, काही शेतकऱ्यांची वांजोटी जमीन फलद्रूप झाली. ही श्रद्धा क्रमिक नाही, ही अनुभूती आहे. सन 1957. लोकसेवा आणि प्राण्यांच्या सेवेसाठी आयुष्य घालवून बाळूमामांनी शांतपणे समाधी घेतली. त्यांच्या जाण्याने भक्तांमध्ये दुःखाचं सावट पसरलं, पण सगळ्यांना एक गोष्ट खात्रीने जाणवली. मामा गेले नाहीत, ते आजही इथेच आहेत. त्यांची समाधी आजही लाखो भक्तांच्या श्रद्धेचं मुख्य केंद्र आहे. आज बाळूमामांचे नाव घेतले की मनात शांतता पसरते. त्यांच्या जत्रेला लाखो भक्त येतात. त्यांचे फोटो, त्यांची शिकवण, त्यांची आठवण सगळ्याच लोकांसाठी प्रेरणा ठरते. धनगरीचा कळप अजूनही वाढत आहे. त्यांच्या हालचाली भक्तांसाठी शुभ मानल्या जातात, कारण त्यांना खात्री असते, जिथे धनगरी तिथे बाळूमामा. या पृथ्वीवर कितीतरी संत आले, त्यांनी आपापल्या मार्गाने जनकल्याणाचं काम केलं, पण बाळूमामा, त्यांनी साधे मनातून दिव्यत्व दाखवलं. वेडांचे पालन करणारा हा चरवा अखेर लोकांच्या मनाचा देव बनला.